हाय, मी अनघा. सगळ्यात आधी जर तुम्ही माझा हा मिनी ब्लॉग तुमच्या रील्स किंवा फीड मध्ये बघत असाल तर प्लीज एक लाईक, कमेंट आणि फॉलो किंवा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण व्ह्यूज तर खूप येतात पण फॉलो करायला मात्र बरेच जण विसरतात. तर चला सुरू करूयात आजचा दिवस. आजची सकाळ नेहमीप्रमाणे शांत आणि प्रसन्न वातावरणात सुरू झाली. देवांची पूजा केली आणि घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा पसरली. त्यानंतर वैभवसाठी टिफिन तयार केलं. आजच्या टिफिन मेन्यूचा पूर्ण व्हिडिओ माझ्या फीडवर आहे, तो नक्की बघा. आणि तुमच्या घरात आवडता टिफिन मेन्यू कोणता हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. घरातली रोजची कामं केली, कपडे धुवून वाळत घातले आणि सगळं आवरून झाल्यावर निवांत बसून माझा आवडता तोतापुरी आंबा खाल्ला. मनासारखा नव्हता पण गोड आणि खूप छान लागला. अलीकडे कामामुळे झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे डोळे थोडे दुखतात आणि थकवा जाणवतो. पण अशा वेळी खिडकीत बसून पडणारा पाऊस बघितला की मन आपोआप शांत होतं. काळे ढग, थंडगार वारा आणि पावसाच्या सरी, वातावरण अगदी सुंदर झालं होतं. परीला आणायला जायची वेळ झाली आणि नेमका तेव्हाच पाऊस सुरू झाला. त्यामुळे तिची स्कूल बसही थोडी उशिरा आली. हातात छत्री होतीच पण पावसात ते छोटे छोटे थेंब अनुभवण्यात एक वेगळीच मजा असते. परीला घेऊन घरी आले. मग आम्ही दोघींनी शांतपणे जेवण केलं आणि नंतर रास्पबेरी कॅन्डीचा आनंद घेतला. पावसाळ्यात कधी मधी असं काहीतरी खाल्लं की मूड एकदम फ्रेश होतो. संध्याकाळी चहा घेतला, त्यासोबत थोडेसे कुरकुरे खाल्ले. पण एक गोष्ट मात्र कायमची, पावसाळ्यात घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी माशा कुठून तरी येतातच. थोडे इरिटेट होतं पण त्यांनाही बहुतेक पावसापासून आसरा हवा असतो. दिवाबत्ती झाल्यानंतर परीला अभ्यासाला बसवलं. अभ्यास सुरू करण्यापूर्वी मी तिला नेहमी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू या कुंदे तुझ्या हारधार धवला आणि गणपती बाप्पाचं स्मरण करायला सांगते. त्यामुळे अभ्यासात मन एकाग्र होतं असं मला वाटतं. रात्रीच्या जेवणाला अगदी साधं पण मनापासून आवडणारा मेन्यू होता. बासमती भात आणि मसूर डाळीची आमटी, त्यात शेवग्याच्या शेंगा घातल्या होत्या. खरंच सांगते, ही आमटी इतकी छान लागते की अगदी नॉनव्हेजच्या रस्स्यासारखी वाटते. पावसाच्या वातावरणात गरमागरम आमटी भात म्हणजे सुखाची वेगळीच व्याख्या. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये रेसिपी असं नक्की लिहा. जेवण झाल्यावर परीची थोडीशी कलरिंग ऍक्टिव्हिटी पूर्ण केली. नंतर तिचे बाबा घरी आले. आम्ही तिघांनी मिळून दिवसातल्या गप्पा मारल्या, थोडी मज्जा मस्ती केली आणि दिवस कसा गेला हे एकमेकांना सांगितलं. दिवसाच्या शेवटी असा छोटासा फॅमिली टाइम मिळाला की सगळी धावपळ सार्थक वाटते. आता नाईट स्किन केअर रुटीन करून मी आराम करणार आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची काळजी घ्या. बाय. भेटूयात लवकरच. लव्ह यू ऑल अँड थँक्स फॉर वॉचिंग.